ಹಲೋ ಸ್ನೇಹಿತರೆ, अजय मोरे क्रिएशन यूट्यूब चॅनलಗೆ स्वागत. अरे थांबा 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 मित्रांनो, मराठीतून चालू करू आपण आता. नमस्कार, क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आलो आहे हम्पी आणि हम्पीची आजपासून सिरीज चालू होणार आहे. हम्पीमधील सर्व काही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर आपले व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण आता विरूपाक्ष मंदिराजवळ आलो आहे. तर आपण हम्पीतली सगळी टूर आपण तुम्हाला सगळे प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत. तर आपण आत्ता आहोत हम्पीच्या विरूपाक्ष मंदिराजवळ. हम्पी किंवा हम्पे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. त्यापैकी कर्नाटकमधील ऐतिहासिक हम्पी शहरातील एक अत्यंत महत्त्वाचं मंदिर म्हणजेच विरूपाक्ष मंदिर. हे मंदिर कर्नाटक राज्याच्या विजयपूर जिल्ह्यातील हम्पी शहरात स्थित आहे आणि एक भारतीय संस्कृतीतील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाने हे मंदिर खूप पूर्ण परिपूर्ण आहे. विरूपाक्ष मंदिर हा प्राचीन हिंदू मंदिर आहे आणि त्याचे स्थापत्यशास्त्र आणि शिल्पकला खूपच समृद्ध आहे. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात म्हणजेच 14व्या शतकात बांधले गेले होते. विरूपाक्ष मंदिर हे भगवान शिवांचे एक प्रमुख देवस्थान मानले जाते. आता आपण लक्ष्मी हत्तीच्या दर्शनाला जात आहोत. हत्तीला येथे खास पूजा केली जाते आणि त्याला म्हणजेच लक्ष्मी हत्ती म्हणून ओळखले जाते. हत्ती हे हिंदू धर्मातील पवित्र प्राणी मानले जातात आणि विशेषतः म्हणजे लक्ष्मी देवीच्या प्रतीक म्हणून पूजलेही जातात. तर मित्रांनो, तुम्ही इथे आलात तर लक्ष्मी हत्तीसाठी केळी किंवा काहीतरी खायला घेऊन नक्की या. पुढेच आपण मंदिराच्या गाभाऱ्याकडे जात आहोत.
आता आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करायचा आहे. गाभारा म्हणजेच मंदिरातील पवित्र स्थान जिथे मुख्य पूजा केली जाते. तर मंदिरात सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई होते, त्यामुळे मी तिकडचा फुटेज किंवा तिकडचा व्हिडिओ किंवा फोटो कवर करू शकलो नाही. बाहेर आल्यानंतर या गाभाऱ्यात एक अत्यंत भक्तिपूर्ण वातावरण असतो, जिथे भगवान विरूपाक्ष जो शिवाचे रूप मानले जाते त्याची पूजा केली जाते. मंदिराचा दोन्ही साईड आपल्याला गोपुरा पाहायला मिळतो. गोपुरा म्हणजेच मंदिराच्या शिखरावर असलेली भव्य रचना. हम्पीतील गोपुरा स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते आणि याची गहिराई व आकार भक्तांना एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा देत असते. तर आता आपण मंदिराच्या बाहेरून चालत तलावाकडे जात आहोत. हम्पीमध्ये एक सुंदर आणि शांत वातावरण असलेला तलाव, जेथे मंदिराच्या नजरेतून धारा उडत असलेल्या शांतीचे वातावरण दिसत असते. हम्पीतील या तलावाच्या काठावर उभं राहून आपण एका बाजूला मंदिराच्या भव्यतेचा अनुभव घेऊ शकतो, तर दुसऱ्या बाजूला शांततेचा अनुभवही घेत आहोत. विरूपाक्ष मंदिराच्या स्थापत्याचा अजून एक भव्य दृश्य म्हणजे तलाव काठावरून पूर्ण मंदिर बघायला मिळतं. मित्रांनो, विरूपाक्ष मंदिर हे हिंदू धर्माचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण मंदिरांपैकी एक आहे. मंदिर भगवान विरूपाक्ष म्हणजे शिवाचे रूप यांना समर्पित आहे. मंदिराच्या परिसरात दरवर्षी मोठे उत्सव आणि पूजा आयोजित केल्या जातात. हे स्थान धार्मिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने एक अद्वितीय उदाहरण आहे. ते आता आपल्याला हम्पीबद्दल काहीतरी थोडीशी माहिती देत आहे, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. Come to Hampi to enjoy the life. जय श्रीराम. तर मित्रांनो, विरूपाक्ष मंदिराच्या थोडेच पुढे आल्यावरती आपल्याला तुंगभद्रा नदीच्या काठावर जाऊन आपण संध्याकाळची मस्त शांततापूर्वक दृश्य बघू शकतो, आपण अनुभवू शकतो आणि तुंगभद्रा नदीत आपण स्नानही करू शकतो. मित्रांनो, मंदिर इथे आहेत आणि इथे समीर ना इसको क्या बोलते भाई साहब? इसको जांबे बोलते. हां, तो हा इथे जांबे विकतो. जर कोणाला हवं असणार तर मंदिराचा स्टेट इथं खाली उभं राहतो, कोणी येऊन तुम्ही घेऊ शकता. तो थोडं आपल्याला ट्रायल देणार आहे आणि आपल्याला सांगणार पण आहे कसं काय असतं, कशाला काय बोलतात, कुठलं वाद्य, या त्या वाद्यांचे सगळ्यांचे नावं आणि आपल्याला सगळं इंट्रोड्यूस करून देणार आहे. तर आपण आता त्याच्याकडे जाणून घेऊ. सेल वाढवण्याचा प्रयत्न करा. जय 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 भारत. Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.